सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप छान असाल. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग वेगळा होणार आहे बिकॉज मी अशा प्रकारचा व्हिडिओ माझ्या ब्लॉगवर म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती कधी केला नव्हता. सो हा फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ असेल. सो मी खूप एक्सायटेड आहे. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक तर तुम्हाला कळालंच असेल. तर परत एकदा सांगते की स्वतःला कसं हॅपी ठेवावं. सो यावरतीच आपण आज बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला 6 पॉईंट्स सांगेल. ते 6 पॉईंट जर तुम्ही अप्लाय कराल ना तुमच्या लाईफमध्ये तर एक सुंदरशी लाईफ जगू शकाल आणि तुम्ही हॅपी राहू शकाल. सो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लेट गेट स्टार्टेड. फर्स्ट पॉईंट इज द एक्सपेक्टेशन. तरी तुम्ही कोणाकडनं एक्सपेक्टेशन ठेवता हे खूप फार महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यात मध्ये कधी डिमोटिवेट आपण केव्हा होतो जेव्हा आपलं एक्सपेक्टेशन तुटतात. तर म्हणून ना खूप कमी जणांवरती एक्सपेक्टेशन ठेवा. म्हणजे कोणाकडनं एक्सपेक्टेशन ठेवायची गरजच नाही. हे कसं आहे माहिती आहे का, आता सध्याच्या काळामध्ये काय झालं आहे, आपण खूप जास्त एक्सपेक्टेशन करतो की माझ्या पॅरेंट्सने माझ्यासाठी असं केलं पाहिजे, माझ्या फ्रेंड्सने माझ्यासाठी असं केलं पाहिजे. आणि जेव्हा त्या अपेक्षा आपल्याकडनं पूर्ण नाही होत ना तेव्हा आपण खूप हर्ट होतो आणि डिमोटिवेट व्हायला होतो. सो म्हणून काय करा, जसं लाईफ आहे तसं एक्सेप्ट करा आणि स्वतःकडनं अपेक्षा ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःकडनं एक्सपेक्टेशन ठेवाल ना की मला असं करायचं किंवा मला असं हवं आहे, तर तेव्हा त्या एक्सपेक्टेशन तुझे पूर्ण पण होतील आणि तुम्ही हॅपी पण राहाल. सध्या काय झालं आहे ना, आपण खूप बिझी होत चाललो. सो त्यामुळे काय होते, आपल्याला खूप फार कमी वेळ भेटतो आहे. म्हणून सेकंड गोष्ट अशी आहे की वेळ पण टाईम कसा देतो आहे, बरोबर. टाईम म्हणजे कसा ना, आपण स्वतःसाठी किती टाईम काढतो. म्हणजे सध्या आजकालच्या पूर्ण दिवसामध्ये किंवा टाईमामध्ये आपण काय करतो, पॅरेंट्सला वेळ देतो, फ्रेंड्सला वेळ देतो, अदर्स जे आपलं रिलेशनशिप आहे ते मेंटेन ठेवतो, बरोबर. बट या सगळ्यांमध्ये आपण स्वतःला टाईमच देत नाही, बरोबर. सो म्हणून सेकंड गोष्ट अशी की टाईम. आणि तुम्ही स्वतःला म्हणजे पूर्ण दिवसामध्ये ॲटलिस्ट तुम्ही अर्धा तास जर स्वतःला दिला किंवा स्वतःच्या आनंदासाठी, म्हणजे ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात त्या गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, तर तुम्ही आनंदी राहणार 100% शक्य आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की तिसरी, जी म्हणजे आहे हॅपी लिस्ट. तुम्ही ना सगळेजण, मला वाटते की सगळ्यांनी एक आपली हॅपी लिस्ट तयार करावी. जो जशी की माझी एक डायरी आहे, यामध्ये मी सगळे माझे हॅपी लिस्ट लिहून ठेवल्या आहेत. म्हणजे तुम्ही पण कोणतीही एक पेज घ्या, डायरी घ्या, त्यामध्ये काय करा माहिती का, तुम्हाला जे पण आवडतं, तुमच्यात जे हॅपी म्हणजे तुम्ही त्याने हॅपी व्हाल ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या डायरीमध्ये लिहा. जेणेकरून काय होईल माहिती का, जेव्हा आपण ती गोष्ट वाचू ना, रिमेंबर करू की अच्छा, या गोष्टीने मला हॅपी होत होतं. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगते. सो मी माझ्या हॅपी लिस्टमध्ये लिहिलेलं आहे की फर्स्ट मी हॅपी लिस्ट केले. सो त्यामध्ये मी फर्स्ट लिहिले फूड, सेकंड लिहिले म्युझिक थेरपी अँड थर्ड लिहिले की न्यू क्लोथ्स. म्हणजे बघा, फूड मी का लिहिलं आहे, कारण की बघा मी राहते हॉस्टेलमध्ये. सो मला सगळ्यात जास्त हॅपी ठेवण्याची गोष्ट कुठली आहे की मला एक छानसं फूड हवं आहे. म्हणजे जे बाहेरचं असेल, जंक फूड म्हणा किंवा अदर गोष्टी, किंवा बाहेरचं काही खाल्ले तर मला आनंद भेटेल, बरोबर. तर ती एक माझी गोष्ट आनंदाची आहे. किंवा मला एक गाणं ऐकल्याने खूप आनंद वाटतो. सो मी एक ती गोष्ट करते की मला त्याच्याने आनंद भेटतो, बरोबर. आणि थर्ड गोष्ट म्हणजे की अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने मला आनंद होतो. सो तसं तुम्ही काय करा की तुमची एक हॅपी लिस्ट बनवा, जेणेकरून तुम्हाला रिमेंबर होईल. आणि तुम्हाला जेव्हा पण टाईम भेटेल ना, ती लिस्ट काढा आणि त्यात तुम्हाला कुठली आता अवेलेबल आहे की ती तुम्ही करू शकता, ती गोष्ट करा. याने 100% तुम्ही आनंदी राहाल. सो फोर्थ हॅबिट इज हॅबिटच म्हणता येईल की फोर्थ हॅबिट इज तुम्ही स्वतःला एक्सप्रेस कसं करता, बरोबर. काही जणं कशा असतात, काही जण खूप बोलके असतात, काही जणं अशा असतात की ते कधी बोलतच नाही. काही काही जणांना असं असतं की भीती असते की मी कसं बोलणार, मग मला कोणी जज करेल का, तशा प्रकारच्या काही गोष्टी असतात. म्हणून काय करणार ना, बघा, जर तुम्ही एक्सप्रेस नसाल करा तुमच्या गोष्टी असतात ना, आपण तो कोणाला सांगत नाही. म्हणून काय होतं ना, आपण कुठेतरी खचत जातो किंवा आपल्याला कुठेतरी असं वाटतं की कोणाला तरी सांगावं. म्हणून तेव्हा तुम्ही काय करू शकता ना, एक डायरी घ्या. डायरीमध्ये ना तुमचं डेली रुटीन किंवा तुम्ही डेली तुमच्यासोबत काय झालं, तुम्ही तुमच्या हॅपी गोष्टी किंवा तुमच्या सॅड गोष्टी ज्या पण असतील ना, त्या तुम्हाला कोणाला तरी सांगायच्या आहेत बट तुम्हाला सांगता येत नाही, त्या सगळ्या तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहू शकता. आणि तुम्ही अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे मोबाईलमध्ये पण ना, जे नोटीस असतात ना, त्यामुळे तुम्ही तुमचे नोट्स करून लिहू शकता की माझ्यासोबत आज असं घडलं, मी आज अशा चांगल्या गोष्टी केल्या, मला असं केल्यावरती मला खूप आनंद झाला. आज ज्या पण गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही सगळ्या लिहत जा. त्याने काय होईल माहिती आहे का, आपलं मन हलकं होतं. आणि जेव्हा आपलं मन हलकं होतं ना, तर आपल्याला स्वतःहून हॅपी वाटायला लागतं. अँड फिफ्थ
वन इज अ सेल्फ कॉन्फिडन्स. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या हॅपीनेसमध्ये. कारण की बघा, जेव्हा स्वतःवरती एक कॉन्फिडन्स असेल ना, तेव्हा आपण स्वतः हॅपी राहतो. म्हणजे काही काही जण ना स्वतः डिमोटिवेट होतात, म्हणजे स्वतः बोलतात की मी चांगला दिसत नाही, मी अशीच आहे, माझं वेट खूप जास्त आहे किंवा मी खूपच बारीक आहे. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या देखील मॅटर करतात. सो म्हणून स्वतःवरचा कॉन्फिडन्स हा तुम्ही गेन करायचा ट्राय करा. त्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, की म्हणजे छान छान हॅबिट्स गेन करा, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा प्रयत्न करा, कम्युनिकेशन करा. अदर्स जेव्हा पण तुम्ही कम्युनिकेशन कराल ना, तेव्हा तुमचा स्वतःहून कॉन्फिडन्स गेन होईल. सो तसंच की तुम्ही कसे राहता, कसे बोलता, कसे वागता, यावरती पण तुमचं पूर्ण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे त्याचा इफेक्ट पडतो. सो म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःला एक सेल्फ कॉन्फिडन्स बनवा, की जेणेकरून तुम्ही हॅपी राहा. अँड 6 पॉईंट इट इज स्वतःला सुंदर आणि नीटनेटके दाखवा. म्हणजे बघा, दुसऱ्यासाठी नाही तर नव्हे, आपल्यासाठी. जेव्हा बघा आपण एक सुंदर दिसतो किंवा सुंदर आपले कपडे असतात, तेव्हा काय आपण स्वतःला एक कॉन्फिडन्स येतो, बरोबर. आपलं स्वतःला पण छान वाटतं. किंवा एखादी कुठलीही गोष्ट नीटनेटकी असल्यावरती आपल्याला एक आनंद असतो. म्हणून काय करा ना, स्वतःला एकदम नीटनेटकं क्लीन ठेवा, जेणेकरून काय होईल, जेव्हा तुम्ही स्वतःला बघाल, स्वतःला ऑब्झर्व कराल की अरे वा, मी तर आज खूप छान दिसेल. आणि काय होईल, आपण एक हॅपी पण राहतो, आपलं सेल्फ कॉन्फिडन्स गेन होतं आणि त्याने आपल्याला एक सुंदर छानशी हॅबिट गेन होते. सो म्हणून काय करा, स्वतःला एक नीटनेटकं राहायची, व्यवस्थित दिसण्याची, व्यवस्थित वागण्याची एक सवय लावा. आणि काय होईल की आपण स्वतः एक आपल्याला स्वतःचा एक कॉन्फिडन्स गेन पण होईल आणि आपण व्यवस्थित पण राहू. सो त्यामुळे याच्यावरती फोकस ठेवा. या सगळ्या ज्या पण मी 6 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, या प्लीज तुम्ही अप्लाय करा तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही नक्कीच आनंदी राहाल. आणि अजून काही जर तुम्हाला गोष्टी असतील, जर तुम्हाला असं वाटत असेल की अजून या टॉपिकमध्ये हव्या होत्या, त्या कमेंटमध्ये करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओमागचा उद्देश एवढाच होता की दुसऱ्यांना हॅपी ठेवणं जितकं इम्पॉर्टंट आहे ना, तेवढं स्वतःला हॅपी ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे. हे कधीच विसरू नका. म्हणून ना, स्वतः दुसऱ्यांच्या आधी स्वतः किती हॅपी राहाल, कसं हॅपी राहाल, यावर फोकस ठेवा. कारण की जेव्हा आपण स्वतः हॅपी असतो, तेव्हा आपण दुसऱ्यांना नक्कीच हॅपी करू शकतो. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं खूप काही शिकायला भेटलं असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया पण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.